या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली आणि सारंग झोपण्यासाठी जातात, पण त्यावेळी सारंगला मात्र काही केल्या झोप येत नसते. तो सतत ऑफिसमध्ये जे काही घडलेलं असतं त्याचाच विचार करत असतो आणि त्यावेळी सावली त्याला समजावत म्हणते की सारंग सर, मला माहिती आहे मी आज तुम्हाला जे काही बोलले आणि तुम्हीसुद्धा आता जो काही विचार करताय ते घडणं शक्य नाही आहे, कारण तिलोत्तमा मॅडमचाच त्या गोष्टीला विरोध आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हा विचार सोडून देऊ. पण सारंग म्हणतो की नाही सावली, तू जे काही बोलली ना ते अगदी योग्य आहे. कदाचित तू जर हे सगळं आपल्या लग्नाच्या आधी बोलली असती ना तर मी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, पण तुझ्या प्रेमात पडल्यानंतर मला खरंच आता समजायला लागलं आहे की मनाचं सौंदर्य, आंतरिक सौंदर्य किती महत्त्वाचं आहे ते. आणि मला माहिती आहे की आपल्या घरातल्यांना सहजासहजी ही गोष्ट पटणार नाही आहे, पण आपल्याला कुठून ना कुठून बदलाची सुरुवात तर करायला हवी ना. आणि त्यावेळी सावली म्हणते की हो सारंग सर, तुमचं अगदी खरं आहे आणि मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मुळात संघर्षाची सुरुवात ही घरापासूनच होते ना. तुकाराम महाराजांना सुद्धा आधी घरातल्या व्यक्तींसोबतच संघर्ष करावा लागला होता आणि मग त्यानंतर बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्यांना खूप बोल लावले होते. पण शेवटी त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. त्यांच्याजवळ जे होतं ते त्यांनी सगळं पणाला लावलं. आणि बघा आजसुद्धा आपण किती आदराने त्यांचं नाव घेतो. आणि सावलीचं असं बोलणं ऐकून सारंग हसतच म्हणतो की किती गोड बोलतेस ग तू, कुठून शिकली हे सगळं. आणि त्यावर सावली हसतच म्हणते की हो, वारकरी घरातील मुलगी आहे मी, मग मला हे सगळं तर माहीत असणारच ना. आणि त्यावर सारंगही हसून हो म्हणतो. आणि मग त्यानंतर सावली त्याला झोपायला सांगते आणि तीसुद्धा बेडवर झोपण्यासाठी जाते. पण तरीही सारंगला काही झोप येत नाही. तो म्हणत असतो की सावली, मला खरंच झोप येत नाही आहे ग. त्यामुळे मग सावली त्याच्या जवळ जाते आणि मग ती सारंगला थापटवत त्याला झोपवण्याचा प्रयत्न करू लागते. आणि त्यामुळे सारंग म्हणतो की सावली, तू आत्ता हे जे काही केलं ना त्यामुळे मला एक युनिक आयडिया आली आहे. पण ते ऐकून सावलीला हसू येतं. ती म्हणू लागते की आता तुम्ही सगळे विचार ना उद्या करा, आता प्लीज झोपा. आणि त्यामुळे मग सारंगही हसतच झोपी जातो. तर दुसरीकडे सावलीचे आई बाबा वारीसाठी चाललेले असतात. एके ठिकाणी ते मुक्कामासाठी थांबतात. त्या दोघांचेही पाय खूप दुखत असतात. मात्र त्यांना खात्री असते की विठ्ठलाने आपल्याला इथपर्यंत आणलं आहे ना, मग पुढे सुद्धा तो नक्की घेऊन जाईल. आणि मग ते मनोभावे विठ्ठलाची आराधना करायला सुरुवात करतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावली किचनमध्ये काम करत असताना तारा त्या ठिकाणी येते आणि सावलीला विचारू लागते की मॉमने तुला फोन केला होता का. तर सावली म्हणते की नाही, माईंनी मला फोन नव्हता केला, पण का, काय झालं. आणि त्यावरती तारा सांगते की आज गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. आणि हे ऐकून सावली घाबरून म्हणते की मला तर याबाबत काहीच माहिती नव्हतं, माईंनी मला काही सांगितलं सुद्धा नाही. आणि त्यावरती तारा चिडून म्हणते की तू काय तिची मालकीण आहेस का, तिने तुला सगळं काही सांगून करायचं का. आणि मुळात ना कार्यक्रम माझ्या नावावर होतो, तुझ्या नाही, त्यामुळे तू तुझ्या लायकीत राहा. आणि हे ऐकून मग सावलीसुद्धा चिडून म्हणते की माझ्याशिवाय तुमच्या नावावर होणारा कार्यक्रम अपूर्ण आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावेळी तारा वैतागून म्हणते की हो माहिती आहे मला, आणि म्हणूनच मला आता हे सगळं नको आहे. मला ना आता खूप कंटाळा आला आहे आणि म्हणूनच मी तो कार्यक्रमसुद्धा कॅन्सल केला. आणि ती रागातच तेथून निघून जाते. आणि तिच्या अशा वागण्या बोलण्यामुळे सावली मात्र काळजीत पडते. त्यानंतर मग तिलोत्तमा, चंद्रकांत आणि सारंग ऑफिसमध्ये जातात. सारंग पुन्हा एकदा त्याची आणि सावलीची आयडिया त्या तिलोत्तमाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. परंतु चंद्रकांत हा सारंगला पूर्णपणे सपोर्ट करत असतो. पण तिलोत्तमा म्हणते की आपण बाजारात ना सौंदर्य विकतो, आणि आपण जर ह्या सारंगसारखे विचार घेऊन कॅम्पेन सुरू केलं ना तर मग झालंच, कंपनीचं किती मोठं नुकसान होईल याचा तुम्हाला अंदाजही नाही आहे. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की आई, मी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मला सपोर्ट करावाच लागेल. पण तिलोत्तमा म्हणते की सारंग, आम्ही तुला सपोर्ट नाही करू शकत. आणि जर तुला खरंच त्या मुलीने सांगितलेला विचार घेऊन पुढे जायचं असेल, कॅम्पेन करायचं असेल ना, तर तू या कॅम्पेनसाठी वेगळा इन्व्हेस्टर शोध, मी तुला सपोर्ट नाही करणार. आणि तिलोत्तमाच्या अशा बोलण्यामुळे सारंगला वाईट वाटतं. पण मग तो खचून न जाता सोहमच्या आणि बबलूच्या मदतीने इन्व्हेस्टर शोधायला सुरुवात करतो.
आणि मग त्यानंतर ते दोघेजण काही इन्व्हेस्टर्सची यादी सारंगला देतात. त्यांच्यासोबत सारंगची मीटिंग फिक्स करतात. त्यानंतर मग सावली सारंगला कॉल करते. ती त्याला विचारत असते की सगळं काही ठीक आहे ना, तुमचं काम झालं का? आणि त्यावेळी सारंग सांगतो की आई मला सपोर्ट करत नाही आहे, त्यामुळे मी आता स्वतःहून इन्व्हेस्टर शोधतोय, पण तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावेळी सावली मात्र काळजीत पडते. ती म्हणत असते की तुम्हाला खरंच खूप काम करावं लागतंय का? तर सारंग हसून म्हणतो की सावली असं काही नाही आहे, पण मी आता एक प्रेझेंटेशन बनवतो आणि मग त्यानंतर तुला कळवतो काय झालंय ते. आणि त्यावर सावली ही हो म्हणते आणि विठुरायाकडे प्रार्थना करते. आणि मग त्यानंतर काही इन्व्हेस्टर्स सारंगसोबत मीटिंगसाठी येतात. सारंग त्यांना त्याचं प्रेझेंटेशन दाखवतो. या कॅम्पेनच्या संदर्भात त्याचे जे काही विचार असतात ते त्यांना सांगतो. त्यांना ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते लोक म्हणत असतात की सारंग सर, तुम्ही जे काही बोलताय ते पटतंय आम्हाला, पण बदल हा काही एका रात्रीत घडून येणार नाही आहे. आणि जर मुळात तिलोत्तमा मॅडम तुमच्यासोबत नसतील तर आम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. आणि मग त्यानंतर ते लोक तेथून निघून जातात. त्यामुळे सारंगला वाईट वाटतं, पण मग तरीही तो खचून न जाता इतर इन्व्हेस्टर्ससोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण जवळजवळ 20 इन्व्हेस्टर्स त्याला नकार देतात. आणि त्यामुळे शेवटी सारंग, बबलू आणि सोहम काळजीत पडतात. बबलू म्हणत असतो की अरे दादा, आत्तापर्यंत कधीच असं घडलं नाही, कधीच कोणता इन्व्हेस्टर्स तुला नाही म्हणाला नाही. तर सोहमही म्हणतो की हो ना दादा, मग यावेळी असं का घडतंय? तर सारंग म्हणतो की कारण आई माझ्या सोबत नाही आहे ना, म्हणून. कारण या ब्युटी इंडस्ट्रीमध्येच लोकांचा सगळ्यात जास्त विश्वास आईवर आहे. तिच्या इतका विश्वास इतर ते कोणावरच ठेवत नाही. आणि जर आईच मला सपोर्ट करत नसेल तर मग ते लोक तरी इन्व्हेस्टमेंट का करतील ना. आणि त्यावेळी मग सोहम म्हणतो की दादा, तू काळजी करू नको, मला माहिती आहे सावली वहिनीमुळे ना नक्की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. कारण तिच्या पाठीमागे ना कोणती तरी एक आंतरिक शक्ती आहे जी प्रत्येक वेळी संकटातून मार्ग काढते. म्हणजे तूच बघ ना, सावली वहिनीने आत्तापर्यंत जे काही केलंय त्यात तिला यश मिळाले. त्यामुळे मला खात्री आहे की या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला यश नक्की मिळणार. कारण या सगळ्याची सुरुवात सावली वहिनीपासून झाली आहे. त्यामुळे आता तिचा विठुरायाच आपल्याला मार्ग दाखवेल. त्यानंतर मग रात्री सावली सारंगची वाट पाहत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तितक्यात सोहम, बबलू त्या ठिकाणी येतात. ते दिवसभरात काय काय घडलंय हे सावलीला सांगतात आणि म्हणतात की सारंग दादाला घरी यायला अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे सावली काळजीत पडते. दुसरीकडे जगन्नाथने सारंगला भेटण्यासाठी बोलावलेले असते. सारंग त्याला भेटण्यासाठी जातो. तर जगन्नाथ म्हणतो की सारंग, तुला जे कॅम्पेन करायचं आहे त्याबद्दल मला समजलं आणि माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांना मी तुझी ही आयडिया सांगितली आणि तुझी आयडिया त्यांना पटली आहे. ते तुझ्या या कॅम्पेनसाठी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत. आणि हे ऐकून सारंग तर खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर जगन्नाथ लगेच त्या व्यक्तींसोबत सारंगचं बोलणं करून देतो. ते लोक सारंगला सांगतात की सारंग सर, आम्हाला तुमची आयडिया खरंच खूप आवडली आहे आणि म्हणूनच आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत. त्यामुळे सारंग खूप खुश होतो आणि जगन्नाथचे आभार मानतो. तर जगन्नाथ म्हणत असतो की शेवटी ही आयडिया माझ्या लेकीची आहे, ती नक्की यशस्वी होणार, तू काही काळजी करू नको. आणि त्यावर सारंगही आनंदाने हो म्हणतो आणि सांगतो की तुम्ही लेकीलाच मदत केली, खरंच तुमचे आभार मानावे तितके कमी. तर जगन्नाथ म्हणतो की माझा तुझ्यावरनं आधीपासून विश्वास आहे, तू काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि त्यावेळी सारंगलाही पटतं की शेवटी विठुरायानेच आपल्याला मार्ग दाखवला. सावलीपासून जी गोष्ट सुरू झाली ती गोष्ट सावलीपर्यंतच येऊन संपली. आणि मग त्यानंतर सोहम, बबलू आणि सारंग सावलीकडे जातात आणि तिला ही आनंदाची बातमी देतात. त्यामुळे सावलीसुद्धा खूप खुश होते. ते सगळेजण खूपच आनंदात असतात. आणि मग पुढे काय करायचं याबाबत सारंग बबलूला आणि सोहमला सांगतो आणि मग तेही दोघे लगेच कामाला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.